नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांचं पुनश्च एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये गजानन टेक्निकलमध्ये मी गजानन गायकवाड मनपूर्वक स्वागत करतोय। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला होता त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना देण्यासाठी जाहीर केला आहे। आणि ती कर्जमाफी योजना म्हणजे अहिल्याबाई होळकर ही कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आहे। या कर्जमाफी योजनेमध्ये 2 लाखापर्यंत असलेलं कर्ज हे शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये आता यूट्यूब चॅनल असतील किंवा वर्तमानपत्र असतील याच्या माध्यमातून विविध बातम्या ह्या शेतकऱ्यांपर्यंत येत आहेत आणि शेतकरी हे अचंबित होत आहेत की खरं शेतकऱ्यांना आता काय करायचं आणि काय करायचं नाही। तर मित्रांनो, राज्य सरकारने 20 फेब्रुवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा कर्जाचा डाटा हा मागून घेतला होता। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे आणि तो फार्मर आय डी 20 मे 2024 पर्यंत काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। जर तुम्ही तुमचा कर्जमाफीसाठी फार्मर आय डी काढला नसेल किंवा विविध योजनांसाठी जो लाभ घ्यायचा असेल त्यासाठी जर फार्मर आय डी काढला नसेल तर 20 मेच्या पहिले तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढून घ्या। कारण फार्मर आय डी काढला तरच त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो डाटा आहे, शेत जमीन असेल, कर्ज असेल किंवा इतर कोणता डाटा असेल तो सरकारला लवकर मिळू शकतो। त्यामुळे तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढून घ्या। आणि मित्रांनो, फार्मर आय डी शेतकऱ्याकडे असणं अनिवार्यच आहे, कारण त्याच्यानंतरही त्यांना भरपूर योजनांसाठी फार्मर आय डी गरजेचा पडणार आहे। आता राहिला विषय कर्जमाफीच्या आधार प्रमाणीकरणाचा। तर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। आता त्या वर्तमानपत्रामध्ये काय माहिती दिलेली आहे, वर्तमानपत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय। त्याच्यामध्ये दाखवले की आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी। राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना दिलासा। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ। 1.5 लाख शेतकऱ्यांचे 1400 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार। कर्जमाफीसाठी निकष अटी ह्या आहेत की सप्टेंबर 2025 अखेर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होऊ शकते। साधारणपणे 30 सप्टेंबर 2025 किंवा काही ठिकाणी 30 जून 2026 पर्यंतच्या अतिवृष्टी बाधित जिल्ह्यामध्ये कर्जाचा विचार केला जाऊ शकतो। ही योजना प्रामुख्याने थकीतदार शेतकऱ्यांची असेल। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाईल। याच्यामध्ये 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा इथे वर्तवण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये एक पॉईंट देण्यात आलेला आहे, बघू शकता कसे करायचे आधार प्रमाणीकरण। आधार प्रमाणीकरण ही तुमची ओळख पटवण्याची प्रक्रिया आहे, जी OTP किंवा फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन केल्यानंतर तुम्हाला जे ॲग्री टॅगवर नोंदणी करणे आता अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा की तुम्हाला तुमची ओळख पटवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे आणि फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे। तर ठीक आहे, फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेला आहे, पण आधार प्रमाणीकरण करणं खरंच गरजेचं आहे का? मित्रांनो, जी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना असेल, याच्यामध्ये सरकारने मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि कर्जमाफीचा गोंधळ थांबवण्यासाठी किंवा बोगस काही शेतकऱ्यांना लाभ मिळू नये यासाठी आधार प्रमाणीकरण करण्याचे ठरविले होते। त्यावेळेस त्यांनी ती प्रक्रिया राबवली होती, पण आता सध्या राज्य सरकारकडून कोणतीही माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही की तुमच्या याद्या जाहीर होतील त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे आधार प्रमाणीकरण करावे लागेल की तुम्हाला तुमची ओळख पटवून द्यावी लागेल, असं काहीही नाही। फक्त तुम्हाला तुमचं ॲग्री टॅग म्हणजे मार्फत फार्मर आय डी काढून घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त राज्य सरकारने कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। जेव्हा पण शेतकऱ्यांची याद्या जाहीर होतील किंवा शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आदेश येतील, शासन निर्णय येईल, त्यावेळेस आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू। याबाबत अजूनही राज्य सरकारची कोणतीही मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही। त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। कर्जमाफी जाहीर होण्याच्या आधी किंवा शेतकऱ्यांना कोणतं काम सांगण्याच्या आधी एक मंत्रिमंडळ बैठक होईल आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्येच ठरविण्यात येईल की शेतकऱ्यांची पुढची प्रोसेस म्हणजे कर्जमाफीची प्रक्रिया कशी असेल। आणि त्यासाठी 30 जून देण्यात आलेली तारीख लक्षात ठेवा की 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। आणि त्यापूर्वी एक मंत्रिमंडळ बैठक होईल, त्याच्यामध्ये जो काही निर्णय होईल मंत्रिमंडळ बैठक असेल, त्याच्यानंतर एक शासन निर्गमित होईल आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून सांगण्यात येईल की शेतकऱ्यांनी पुढील प्रक्रिया काय करायची। आता तुमच्या मनातील आधार प्रमाणीकरण खरंच करायचं आहे का? कारण काही शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रात जात आहेत, तिथे जाऊन म्हणतात की आम्हाला कर्जमाफीची KYC करायची,
कोणती यादी जाहीर झालेली नाही, काही झाली नाही, तर आपली सरकार सेवा केंद्र चालक गोंधळात पडलेले आहेत की शेतकऱ्यांची KYC करायची तर कशी करायची. शेतकऱ्यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नका. कुठेही कर्जमाफीची यादी जाहीर झाली नाही किंवा कुठेही शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी KYC करण्याचं सरकारनं सांगितलेलं नाहीये. जेव्हा पण अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून तुमच्या मनात काही संशय किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचंही उत्तर आम्ही तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करूत आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगून तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.